कुंती म्हणू लागली, सहज मी परीक्षा पाहण्यासाठी आणि बोलवतो. क्षमा करा, सांगितलं आम्ही देवता आहोत आणि ऋषीच्या मंत्राने आम्हाला इथे बांधून आणलेलं आहे. आम्हाला रिकाम्या हाताने जाता येत नाही, काहीतरी वरदान मागा. म्हणजे काही मला गरज नाही तर वरदान कशाचं? सांगितलं असं जाता येणार नाही. शेवटी एक वचन दिलं की माझ्या प्रसादाने आपल्याला एक पुत्र संतान होईल. घाबरल्या गेली असणारी कुंती की मी अविवाहित आहे. सांगितलं तुमच्या कौमार्याला कसलाही धक्का न बसता दैवी सामर्थ्य असणारा असेल तो निघून गेले आणि विवाहपूर्व अवस्थेमध्ये कुंतीला पुत्र संतान झाली. अरे असा सामान्य पुत्र नव्हता हा. पुत्र हा सामान्य नव्हता. जन्मताच अंगावर कवच आणि कुंडल धारण करून आलेला हा सूर्यपुत्र दुसरा कोणता पुत्र नव्हता तर ज्याची कर्ण म्हणून ख्याती जगामध्ये येतो. कर्ण पण अशा पुत्राला सुद्धा काळजावर दगड ठेवून लोकलाजेसाठी गंगेच्या पाण्यामध्ये प्रवाहित करावं लागलं. एवढं दुःख कुंतीने. इकून तिकून विवाह झाला. पिलियाने ग्रस्त असलेला राजा पंडूशी. ज्या दिवशी राजा पंडूनी विवाह केला आणि कुंती घरी गेल्या पोहोचल्या बरोबर राजा पांडू एवढा पराक्रमी होता की पहिला पृथ्वीवर विजय मिळवण्यासाठी पांडू गेला. पवन वैवाहिक जीवनाचा एकही क्षण कधी कुंतीने उपभोगला. विवाह झाला पांडू बरोबर आणि पांडू दिग्विजय करण्यासाठी निघून गेला. परत दिग्विजय करायला गेला. सर्व पृथ्वीला पांडूने जिंकलं पण येताना रिकाम्या हाताने आला नाही. दुसरा विवाह राजा पांडूचा शैल्याची भगिनी ज्याच्या तिचं नाव आहे माद्री. या माद्री बरोबर विवाह झाला. बघा लग्नाचे जणू काय दुसऱ्याच दिवशी असताना घरामध्ये एक जोडी घरी नाही. पण या माद्रीचं सुद्धा छोट्या भगिनीसारखं स्वागत माता कुंतीने केलं. अति स्नेह होता. आणि पुढे सभेमध्ये काय झाला? विवाह झाला परंतु राजाला आराम नाही. दिग्विजय राजा करून आला आणि सभेमध्ये विदुराने एक प्रस्ताव मांडला. बाबांनो, राजा सुद्धा मनुष्य म्हणून राजाला सुद्धा काही निवांत काळाने आराम मिळाला पाहिजे अशी व्यवस्था करणं प्रजेचं सुद्धा कर्तव्य आहे. राजा पांडू सारखा राजा आपल्याला मिळाला आपलं सौभाग्य आहे. म्हणून कमीत कमी त्याच्याही सुख सुविधेचा विचार प्रजेने केला पाहिजे. म्हणून मी या सभेमध्ये एक प्रस्ताव मांडत आहे की 1 महिन्यासाठी राजकारभारामधून राजा पांडूला मुक्त करण्यात यावं आणि 1 महिन्याचा विश्राम करण्यात यावा हा प्रस्ताव मांडण्यात आला. आता तो मांडायचा की नाही राजाचं काम. पण हा प्रस्ताव मांडला कुणाकडे? त्यांनी भीष्म पिता. आता भीष्म पिता प्रस्ताव तर कोणी ढोकू शकत ठीक. आणि सांगितलं की जा आणि 1 महिन्यासाठी मग राज्य गादीवर कोण बसणार? हे रणसंग्रामाचा घोळ कुठून झाला हे लक्षात येईल. गादीवर कोण बसणार? गादी तर रिकामी ठेवता येणार नाही. ठरला प्रस्ताव 5 जण मंत्रिमंडळामध्ये की 1 महिन्यासाठी राजाला वनविहारासाठी करण्यात महान अशा प्रकारची वनामध्ये बाग बगीचे आणि सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आला. आता जिथं राजाची सवारी होणार आहे तिथं काही व्यवस्था कमी काही केल्या असतील का? इकडे मग कोण कारभार पाहणार? त्यावेळेस हा 1 महिन्याचा कारभार विश्राम कालामध्ये केवळ ज्येष्ठ बंधूंनी पाहावा म्हणून सन्मानाने त्या ठिकाणी आपल्या डोक्याचा मुकुट काढून दुर्योधनाच्या या धृतराष्ट्राच्या डोक्यावर ठेवला. किती दिवसासाठी? फक्त 1 महिन्याचा टेम्पररी चार्ज दिला होता. किती? तो स्थायी चार्ज नव्हता. टेम्पररी 1 महिना. ही ज्या आंधळ्याच्या डोक्यावर ठेवला आणि जी आंधळेनं घट मुकुट पकडीला बाबांना या 18 अक्षरी सैन्य नेलं तरी सोडला. याला लोक म्हणतात राधे राधे. म्हणून तर म्हणतात की खरं राज्य कुणाचं होतं? हे पांडवाचं. मग घोळ झाला
वनामध्ये असताना त्या ठिकाणी पांडू गेला, विहार करू लागले. माद्री आहे, सर्व दास दासी, हजारो दास दासी बरोबर आहे, नौकर चाकर आहेत. राजा बाबा तिथं काय आपण बघायचं. राजा आणि हा राजाने काय केलं, वनामध्ये त्या ठिकाणी विहार करत असताना तिथेही राजा वनामध्ये गेला तर सुखाशनी आणि आपल्या पत्न्यामध्ये रममान नाही झाला राजा पांडू. राजा पांडू त्या ठिकाणी बाबांनो सदैव माद्री आणि कुंती बरोबर सतसंगामध्ये दंड असत आणि ऋषीच्या आश्रमामध्ये जावं आणि सत्संग करावं, दिव्य सत्संगाची चर्चा करावी. अरे कुणाच्याही पोटी महान जन्माला येत नाही हो. महान पुत्र आणि पुढील संतान जन्माला येत. दिव्य सत्संग करावा, वनामध्ये सत्संगी जीवन नित्य असणारी त्या ठिकाणी अनेक खेळ आणि माद्री कुंती बरोबर करावे. एके दिवशी असणारी सहज काही शर्यती लागल्या गेल्या, मजेने असणारे आनंदी आनंद सर्व होऊ लागला बाबांनो. पण एके दिवशी त्या वनामध्ये असताना राजा पांडूने आणि माद्रीने कानावर व्याघ्र गर्जना पडलं आणि माद्रीने सांगितलं, राजा या असणारी व्याघ्राची शिकार आपणास करायची आहे. पूर्वीच्या काळामध्ये व्याघ्राची शिकार करण्याची खूप हौस होती. आता कुत्र्याची शिकार व्हायला तर वाघाची करावी. राजा पांडू लंकाला गेल्याने डरकाळी पाहिली आणि त्यावेळेस घोड्यावर स्वार राजा झाला. राजा स्वार घोड्यावर झाल्यानंतर या वनातून त्या वनात आणि त्या वनातून त्या वनात राजा पांडू धावू लागला. पण व्याघ्र ही लागावी असणारी शिकार पुढे पुढे जाऊ लागली. पण थोड्या अंतराने वेळाने ती शिकार दिशेनाशी गेली. राजा मात्र माघार घेतली नाही. राजाने शिकारचं लक्ष झालंच पाहिजे हा विचार मनामध्ये केला. किरणकळीच्या बागाचा आवाज तर येऊ लागला, पण व्याघ्र असताना दिसतोय आणि परत लुप्त होतोय. धावता धावता राजाने त्याच्या आवाजाचा वेध घेतला आणि शब्दविधी बाणाची योजना राजा पांडूने. शब्दविधी बाणाची असणारी योजना करता क्षणी बाण सुटला गेला आणि या बाणाच्या घनघोर ताटीतून बाण सुटला. सुसाट बाण गेला आणि हा बाण पण व्याघ्राला लागला नाही तर या वनामध्ये ऋषी किंदमांचा आश्रम होता आणि आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी आपल्या पत्नी बरोबर हा श्रद्धावान पुत्र ऋषी किंदम त्या ठिकाणी दोघे जण सुखाशनी आणि त्या ठिकाणी होते. आणि त्यावेळेला दोघा पती पत्नीला, ऋषी पत्नीला आणि ऋषीला बाण लागला गेला आणि एकाच वेळी दोघांच्या शरीराचं भेदन या बाणाने केलं. धावत असताना राजा गेला, रक्ताच्या करुळामध्ये ऋषी आणि ऋषी पत्नीला पडलेलं पाहिलं आणि राजाने हातात धनुष्य घेतले. राजा पडदिशी खाली बसला आणि चरण पकडले, प्रभू क्षमा करा. राजा कोणी बांधला? तू बांधला? हो राजा. अरे एवढा मोठा असताना शब्दविधी बाण तुला वेद नाही आला तर त्या ठिकाणी बाण मारण्याचा अधिकार राजा तुला. ऋषीला क्रोध जागा झाला, क्षमा मागतो. पण काही केल्या सांगितलं, राजन आज मी आणि माझी पत्नी दोघेही व्रत होत आहोत. याचा अर्थ आमच्या आज वंश नाळ कुंठित होता. राजा शांत हो. ज्या समयाला काम भावनेतून तू आपल्या पत्नीचा स्पर्श करशील त्या समयाला राजा तुझा मृत्यू होईल. हा ऋषी कंदमाने त्या ठिकाणी शाप आला. त्या ऋषीचं नाव काय आहे? ऋषी किंदम. राजा वापस आला, रडू लागला पत्नींच्या समोर. मोठा अपराध माझा झाला. पण एक सांगू तुम्हाला, राजा असावा तर पांडू असावा. तिथून पुढे राजाला काय राज्यात जाऊ नको, असं करू नको, तसं करू नका, असं काही शाप मिळाला होता का? नाही.
पण तिथून पुढे राजा पांडूने एक वृत्त धारण केलं की आता राजधानीमध्ये तरी प्रवेश नाही. ऋषीचा मी हत्या माझ्याकडून घडली, चुकून का होईना आता राज्य करण्याचा अधिकार मला नाही. किती नैतिक जबाबदारी होती या लोकांना, किती नैतिक जबाबदारी. नको हे राज्य. एवढंच काय, राजा पांडूला नेण्यासाठी हजारो ऋषीमुनी, भीष्म, एवढंच काय विदूर सगळ्यांनी विनंती केल्या की राजाला दोष लागू शकत नाही, चुकून झालेली ही बोध आहे, याचं परिमार्जन करता येईल. सगळे उपाय केले पण पांडूने परत राजधानीमध्ये प्रवेश केला. माद्री आणि कुंती सुद्धा समजावतात, राजा चिंता करू नका, जे दैववश होतं ते आपल्याच चिंता करण्याचं काय कारण. असो बराच काळ निघून गेला आणि मोठ्या आनंदाने वनवासी जीवन राजा पांडू, माता कुंती आणि माद्री जगू लागले. आजकालची बालक सोडून बनली बाबा बस वनवानामध्ये वनवासी जीवन मोठ्या सुख दुःखामध्ये अनेक क्षणामध्ये राहतात, समजावतात, चिंता करतात, काही सुद्धा नाही. अखंड भजनामध्ये गंगावं किती संन्यासासारखं जीवन होतं वनामध्ये पत्नी बरोबर. एके दिवशी काही ऋषी स्वर्ग प्राप्तीसाठी वनामध्ये यत्न करत होते आणि यांच्यामध्ये वनामध्ये सहज राजा पांडू जाऊन तिथे गेला, बसला. परंतु या यज्ञाचा अधिकार कसे आपल्याकडे विधान आहे. यज्ञ हा त्या ठिकाणी सपत्नीक केला जातो, दोष नसतो. पण काय झालं, या यज्ञ करत असताना याला तिथून एक चुकीची वार्ता मिळाली. स्वर्गामध्ये जात असताना ऋषी मुनी त्याला अडवलं, म्हणजे मलाही स्वर्गामध्ये येऊ द्या. सांगितलं तुला स्वर्गामध्ये येता येणार नाही. त्याचं कारण आहे की तू पत्नी तुझ्या बरोबर वनामध्ये आहे, त्यांना परित्याग करता येणार नाही. तुला परित्यागही करता आला असता, परंतु तुझा पुत्र संतानही त्यांना नाही, तुला हे करता येणार नाही. आणि आपल्याला पुत्र नाही याची जाणीव बघा. पत्नीला जर पुत्र असेल तर मला होतं पतीची जबाबदारी अर्धी कमी. सहज आहे की एखाद्याचा असताना पती वारला आणि जर पुत्र संतान असेल मोठं झालं तर एवढं दुःख मोठं जगाला वाटत नाही. चला चलेल, कसे तरी दिवस कटतील. आणि या गोष्टीचं भान राजा पांडूला आज झालं आणि कुंतीच्या जवळ आले. सांगितलं की जर आज मी पुत्रवती आलेली असतात तर मला स्वर्गाला जाता आला असता. आणि राजा रडू लागले पांडूच्या कुंतीच्या जवळ. देवी काय करणार आणि काय पत्नी, कुंती सारखी पत्नी. सांगितलं स्वामी चिंता करू नका, काय गरज आहे आपल्याला कशाची नाही, पण तरी सुद्धा हा इतिहास रचत असताना हा वंश असाच थांबला जाईल. काय केलं पाहिजे तसं सांगितलं. चिंता करू नका, या गोष्टीचं सुद्धा समाधान आहे. कोण म्हणाले? काय समाधान आहे? सांगितलं माझ्याकडे असा एक मंत्र आहे की ज्या पाहिजे त्या देवताला असताना आपल्याला प्रसन्न करतो. ठीक आहे. आणि प्रथमतः यमधर्माला प्रसन्न केलं. सांगितलं की मी तुम्हाला काय दान देणार, तर आज पुत्रांचं दान देणार आहे. आणि आपल्या पतीला पुत्राचं दान माता कुंती करू लागली. यमधर्माला प्रसन्न केलं आणि यमधर्माचा प्रसाद स्वरूप माता कुंतीला राजा युधिष्ठिराचा जन्म झाला. मंत्राच्या जोरावर आणि भजनाच्या जोरावर इंद्राला प्रसन्न केलं आणि इंद्राच्या जोरावर त्या ठिकाणी अर्जुनाचा जन्म झाला प्रसादाने. आणि वायू देवतेला प्रसन्न करून त्या वायू देवतेच्या प्रसन्नतेने त्या ठिकाणी माता कुंतीला भीमाचा जन्म झाला. तिने पुत्र असताना पांडूच्या अस्त्राचरणी समर्पित केले. आता चिंता करण्याचं कारण नाही. पण माद्री अश्विनी कुमारांना असताना तपश्चर्या करून प्रसन्न केलं आणि माद्रीसाठी वरदान मागितलं. अशी आहे का सोबत आजच्या काळात? स्वतः साधना केली आणि माद्रीला 2 पुत्र मागून घेतली. तीच म्हणजे नपुंसक.
दिवशी माद्रीचं सौंदर्य पाहिलं आणि राजाच्या मनामध्ये कामभाव जागा झाला आणि माद्रीला स्पर्श करता क्षणी राजाचा मृत्यू झाला. या वनामध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि माद्री रडू लागली, मोठी चिता रचली आणि सांगितलं की आता मी जिवंत राहणार नाही. आणि पांडू बरोबर माद्रीने आपले दोन नकुल सहदेवाला त्या ठिकाणी कुंतीच्या चरणी समर्पित केलं. कितीही विनंती केली की माद्री नको येऊ तू, पण सांगितलं की मी पतीच्या मरणाला मी जबाबदार आहे, मला आता या जगात राहण्याचा अधिकार नाही. आणि आपल्याही पुत्राला कुंतीच्या पदरी टाकून माद्री असणारा स्वर्ग लोकाला पती बरोबर निघून आणि इथून पुढे या पाची पांडवांचा सांभाळ केवळ त्या माता कुंतीने केला. आहेत माद्रीची, पण या जगाला एवढा सुंदर सांभाळ केला की नकुल सहदेव माद्रीची त्या जगाला कळून सुद्धा नाही. अति स्नेह जर कोणाचा होता तर सहदेवाशिवाय कधीच भोजन माता कुंतीने केलं. अति स्नेह. ज्यावेळेस पाचांनी विवाह द्रौपदी बरोबर केला, पहिली सूचना असताना द्रौपदीला माता कुंतीने दिली होती की सर्वात छोटा सहदेव आहे, याला सोडून अर्ध जीवन भीमाचं त्याला दिलं. म्हणून भीमदात खात होता. राधे राधे सोडून. अरे अशा या 5 जणांना पुन्हा घेऊन हस्तिनापुराला माता कुंती आली आणि जिथे 5 मारण्यासाठी 100 टपलेली होती, अशा कव्यामध्ये माता कुंतीने या 5चं रक्षण केलं. पुढे पाहता पाहता हे राज्य यांना मिळालं नाही, ते तिकडच दुर्योधनाने आपटलं. शेवटी माता चिंतातूर सदैव रक्षण करता करता बेजार इकून तिकून आता पुत्र सक्षम झाली आणि इंद्रप्रस्थाचं राज्य पांडवांनी निर्माण केलं. इथं झटत बसले नाही, पण ते सुद्धा द्वितामध्ये यांनी शकुनीने आणि दुर्योधनाने कपटाने कारस्थान करून हिसकावून घेतलं आणि पुत्र वनामध्ये गेला हुरकली आणि माता मात्र महलामध्ये राहू लागली. कोण्या मातेला सुख वाटणार? माता पुत्र वनामध्ये येत आणि माता असताना घरामध्ये आली. इकून तिकून परत देण्याची वेळ आली, यांनी दिलं नाही आणि नंतर मिळालं राज्य पांडवांना. तेही एवढा मोठा संघार करावा लागला की स्वतःच्या रक्तालाच स्वतः मागू लागलं आणि सर्व निपात एवढा माता कुंतीने डोळ्यासमोर पाहिला. माते, तुझ्या इतकं दुःख कोणी या जगात पाहिलेलं आहे, कृपा करून मी हे दुःख देऊ शकत नाही, पण प्रभो जेव्हा जेव्हा दुःख मिळालं तेव्हाच तुझं भजन होतं, म्हणून मला दुःख पाहिजे. म्हणून तर कबीर म्हणतात ना, दुःख में सुमिरन सब करे, दुःख में सुमिरन सब करे. टाळी वाजवा, आपण पडता आधी टाळी जर हात वर. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. सुख में सुमिरन करे तो दुखदायक तो होय करीना दुखदायक. सुख में सुमिरन करे तो दुखदायक तो होय करीना दुखदायक. हाथ करो टाली या राघव राजा राम, श्री राम जय राम जय जय राम, रघुपति राघव राजा राम.
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि तथा भावना में 5 मिनटों में भजन करा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय सिया राम जय जय हनुमान 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 श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा राम श्री राम जय राम आत्मकंतानी दिगंबरा जय दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला तुम्हें सुमिरन सबे करे तुम्हें करे ना कोई तुम्हें सुमिरन सबे करे तुम्हें करे ना कोई
कुंतीने बाबांना सांगितलं की द्यायचं असेल तर मला दुःख दे. सांगितलं माते ठीक आहे, माझ्याकडे असेल तर दे. ज्याच्यापाशी नाही तो देईल कसा? माझा भगवान कसा आहे? सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुम्हा सर्व सुखाचे आगर बापर तुम्हा देवीवर. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते समचरण साजिरी केवली पहा माझा पांडुरंग भगवान दुःख नाहीच त्याच्याकडे, तो सुखाचा सागर देणार कुठलं तू. मग म्हणजे दुःख नाही ना, एक काम कर. माझी कृष्ण वंशामध्ये कुरुवंश आणि यदुवंशामध्ये अडकलेली जी नाव आहे ना स्नेहाची, ती समाप्त. काय दिव्य वरदान मागते बघा. दुःख देऊ शकत नाहीस तर ठीक आहे. बघा याचा अर्थ कसा आहे, कोणत्याही मातेला स्त्री वर्गाला मरुस्त दोन ठिकाणी प्रेम असतं. दोन्ही कोणतं? सासरमध्ये तितकंच आणि माहेरात बाई कळतच नाही नेमकं. कधी कधी माहेरच्या बाबतीत बोलताना डोकं उठतं सासरच्या माणसाच्या, नेमकं इकडली का तिकडली. आणि सासरबद्दल तिथंही तितका स्नेह असतो. दोन ठिकाणी आसक्ती असते मातावर. मग माता कुंतीचं सासर कोणतं आहे? कुरुवंश. आणि माहेर कोणतं आहे? यदुवंश. या दोन्ही वंशामध्ये जी माझी स्नेहाची आसक्ती आहे ना, या आसक्तीचं बंधन तोडून टाक. हे बंधन ममतेचं बंधन तोडण्याचं सामर्थ्य केवळ तुझ्यामध्ये. सांगितलं कृष्णाने. विचार केला, म्हणले आत्या, म्हणले जाऊ दे इकडे, आज काय मुहूर्तच दिसत नाही द्वारकेला जायला, चल बर मागे. आज भगवंताने द्वारकेची यात्रा रद्द केली. म्हणले द्वारकेला जाण्यामध्ये आज माझा चल म्हणले बघू. म्हणले आता घरी बसूनच निवांत चर्चा करू, हे रस्ते नको. आणि आज भगवान वापस आले. आनंदी आनंद पांडवामध्ये झाला. वा वा भगवान आले. द्रौपदी म्हणू लागली माझ्यामुळे आले. नकुल सहदेव म्हणून माझ्यामुळे. भीम म्हणला माझ्यामुळे. अर्जुन माझ्यामुळे. द्रौपदी म्हणली असं कसं नाही ना, माझ्यामुळे तू आला. अनेक स्नेहबंधाची उदाहरणे देऊ लागली. सुभद्रा म्हणली माझ्यामुळे आला. किती केला तरी रक्त
सखा भाऊ ना म्हणजे माझा प्रेमाची ओढ चालली सर्वांमध्ये. पण सूत महर्षी सांगतात की शोधकाधिकांना माझे भगवान वाटत होते सगळ्यांना माझ्यासाठी आले, पण भगवान याच्यातल्या कोणासाठीच आलेले नव्हते. तर 57 दिवसापासून नेत्रामध्ये प्राण आणून वाट माधवाची पाहणाऱ्या त्या माझ्या भगवान भीष्माचार्यासाठी भगवान क्षमा करा. बादशैया पाहिली ना तुम्ही, पुढे किती कथा होईल ते माहित नाही, पण भीष्म सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही एवढंच खरं. कारण की इथं मी फक्त प्रथम स्कंद मधल्या स्कंदाचा सारांश आणि होईल तेवढं कृष्णाची लीला सांगतो. बाकी मध्ये कुठं भाव ठिकाणाची येणार नाही. म्हणून आता मात्र भीष्म या सत्रामध्ये होईल वाटलं होतं, नाही झालं. नंतर असणार तुम्हाला भीष्माचार्याची कथा, नंतर म्हणजे इथंच कुरुक्षेत्रात सांगेल. आता 2 प्रहरची वेळ झाली आहे. तुम्ही मला नुसती वेळ नाही झाली, काय काय झाले आता तुम्हाला काय सांगा. चला असो, अशा वेळी थोडी असतात, चालायचं असते. तरी पण नाश्ता केला होता भरपूर सर्वांनी, ते